हे मगाशी मी नाव घेतलं ना, तो कोण रामदास, हे इथे माझ्याकडे पुस्तक आहे. कुठे गेलं ते पुस्तक आहे? रजनीकांत वरती पुस्तक आलंय. द मॅन इज रजनीकांत. द नेम इज रजनीकांत. सॉरी, द नेम इज रजनीकांत. या रजनीकांतच्या पुस्तकामध्ये वाचता वाचता याच्यामध्ये एक पॅराग्राफ आहे. मी जरा हे अक्षर बारीक आहे म्हणून जरा मोठं करून आणलं. देर आर सम, हे तो अंबुमणी कोंडो रामदासो जो कोचो आयचो ना असो त्यांनी म्हटले. हे त्याचं आहे वाक्य, त्या पुस्तकातला कोट. देर आर सम नॉन तमिलियन्स हु आर प्लॅनिंग टू सिट इन द चीफ मिनिस्टर्स चेअर. I want Tamilians to rise and be alarmed. Do not allow any outsiders, I repeat, any outsiders, non-Dravidians to place themselves in the driver's seat. Ramadas spat out his venom. The media woke up to the alarm call. Everyone knew Rajnikant was the target. डॉक्टर अंबुमणी रामदास म्हणजे सध्याचे आरोग्य मंत्री, ते म्हणतात की काही तामिळ नसलेली माणसं मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसण्याचं स्वप्न बघत आहेत. मी म्हणतो तामिळींनो, उठा आणि जागे व्हा. कुठल्याही परप्रांतीयांना, मी पुन्हा सांगतो, परप्रांतीयांना द्रविड नसलेल्या मोक्याच्या जागा देऊ नका. माझ्यावरती केंद्रातनं ज्या ज्या लोकांनी आरोप केले, सोनिया गांधींपासून सगळ्यांनी माझ्यावरती जे आरोप केले ना, त्यांच्याच बाजूला मांडीला मांडी लावून हा रामदासो बसतो. हे चालतं का रे तुम्हाला? जो स्वतः जन्माने मराठी माणूस आहे, त्याचा आडनाव गायकवाड आहे, पण तो पूर्णपणे तामिळ झाला, स्वतःला तमिळ समजतो, तमिळ बोलतो, तिथला झाला, तिथल्या लोकांनी त्याला डोक्यावरती घेतला. इतकं करून हा माणूस तसं बोलतो. इतकं केल्यानंतर जर समजा महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर आम्हीही बोलणार नाही हो. हे फक्त तेच बोलत असतील. पण महाराष्ट्र ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला हे खडबडून जागे होतात.